बोंदूखराच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाउंट सील करण्यात आले। बोंदूखराच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे आणि विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली गेली। कुटुंबियांच्या नावावर असलेली जमीन, घर, दुकानांची चौकशी होते। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। बोंदूबाबा खरातशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्यांचा तपास SITच्या माध्यमातून केला जाणार आहे। अशोक खरातची राज्यातील मालमत्तेचीही चौकशी होणार आहे। नोंदणी महानिरीक्षकांकडून SITनं खरात संदर्भात माहिती मागवली। कुटुंबातील सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या कुटुंबाच्या सर्व संपत्तीची माहिती बाहेर येणार आहे। खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानं यांची चौकशी सुरू आहे। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। कोट्यवधींची आर्थिक संपत्ती उघड होण्याची शक्यता आहे। मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचा तपास होणार आहे। राज्यभर गाजत असलेल्या बोंदूबाबा खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत। बोंदूबाबा खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय। खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड झालंय। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली। जप्त केलेल्या 21 पैकी 5 काडतुसांचा वापर झाल्याचं समोर आलं। 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता। 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला याचा तपास यंत्रणेकडून शोध घेतला जातोय। आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासात नवं वळण पाहायला मिळतंय। आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। नाशिक रोड परिसरातील एक सराफा व्यापारीही पोलिसांच्या रडारवर आहे। संबंधित सराफा व्यापाऱ्याकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे। बोंदूबाबानं सिन्नरच्या वावीमधील वैजेश्वर मंदिर पाडण्याचाही घाट घातला होता। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातनं दावा केला होता। गावकऱ्यांना खरातनं मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता। गावकऱ्यांनी मात्र वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार दिला। खरातच्या बोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदानी यांनी नकली सापाचा किस्सा सांगितलाय। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडू देऊ नका असं सांगायचा। तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल असं खरात सांगायचा। भीती घातल्यानं लोक घाबरून जायचे आणि हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे। त्यानंतर मंत्र पुटपुटल्यासारखे करून खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढे आणायचा। हे सगळं रात्री होत असल्यानं भक्तांना अंधारात नीट काही दिसायचं नाही। घाबरलेल्या अवस्थेतच भक्त असल्यानं ते हातातले तांदूळ सांभाळत एकाच ठिकाणी थांबून राहायचे। नकली साप पुढ्यात आला की भक्तांना मागे उभं राहा सांगायचा आणि नकली सापाला तिथून घालवून लावायचा। खरात सापाला काळी पट्टी बांधून त्याचा फणा दिसेल अशी व्यवस्था आधीच करून ठेवायचा।